तर नेक्स्ट पॉइंट आहे ऑसिलेशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. हे सगळे आपण ऑब्जेक्टिव्हचे नीटचे आणि जेईई मेन्सचे पॉइंट घेतो, लक्षात घ्या. ओके, बोर्डला काय हे नाही आहे, बोर्डला फक्त सिंपल पेंड्युलम, त्याचं डेरिव्हेशन, टाइम पिरियडचा फॉर्म्युला, एवढे फॉर्म्युले फक्त आहेत. आणि मग सेकंड पेंडुलम आणि लॉज ऑफ सिंपल पेंडुलम असे थेरॉटिकल पॉइंट्स आहेत. ऑब्जेक्टिव्हसाठी आपण ऍप्लिकेशन लेवलचे हे एक्स्ट्रा पॉइंट स्टडी करतोय. त्याच्यामध्ये बरेचसे पॉइंट्स आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. आता नेक्स्ट पॉइंट बघतोय आपण, ऑसिलेशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ऑसिलेशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आता बघा सर्वांनी लक्ष द्या. समजा एक पेंडुलम घेतला आपण. पेंडुलम इज सस्पेंडेड फ्रॉम द रिजिड सपोर्ट. हा रिजिड सपोर्ट आहे समजा. सपोज दिस इज अ रिजिड सपोर्ट. आणि इथून एक पेंडुलम आपण सस्पेंड केला बाय लाईट स्ट्रिंग. लाईट स्ट्रिंग पेंडुलमची, सिंपल पेंडुलमची डेफिनेशन आपण काय घेतोय? व्हॉट इज सिंपल पेंडुलम? अ हेवी बॉब सस्पेंडेड बाय लाईट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग इज कॉल्ड एज अ सिंपल पेंडुलम. ओके, समजा हा बॉब ऑफ द सिंपल पेंडुलम आहे. इट इज सस्पेंडेड बाय द लाईट स्ट्रिंग. आणि हा आपण आता ऑसिलेट करणार आहे. समजा ही इनिशियल पोझिशन आहे. हा पेंडुलम असा ऑसिलेट व्हायला लागला असा, लाईक दिस. दिस इज अ पाथ ऑफ ऑसिलेशन. ओके, आणि हा बॉब समजा इथपर्यंत आलेला आहे. हा बॉब आहे आणि इथं स्ट्रिंग जी आहे ती स्ट्रिंग अशी इनक्लाइन झालेली आहे. ओके, ही स्ट्रिंग इनक्लाइन झालेली आहे. आता ही डिस्प्लेस्ड पोझिशन आहे. पेंडुलम असा ऑसिलेट व्हायला लागलाय आणि डिस्प्लेस्ड पोझिशन आहे. आणि समजा मी काय केलं, ह्या सिस्टीमला इथे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली. कशी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली? तर समजा मी इथं अपवर्ड डायरेक्शनला इथं अशी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो. ह्या डायरेक्शनला समजा मी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली आहे. ह्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली. ह्या डायरेक्शनला अशी वर्टिकली, वर्टिकल डायरेक्शनला मी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली. सो इलेक्ट्रिक फील्ड हॅव्हिंग इंटेन्सिटी ऑफ ई, कॅपिटल ई एवढ्या इंटेन्सिटीची इलेक्ट्रिक फील्ड मी अप्लाय केली. तर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये हा पेंडुलम असा ऑसिलेट व्हायला. मला सांगा, या डिस्प्लेस्ड पोझिशन मध्ये आता इलेक्ट्रिक फील्डचा ज्यावेळी विचार करतो आपण, तर लक्षात ठेवायचं स्टँडर्ड आपण जो बॉब आहे हा मेटलचा बॉब कन्सिडर करायचा. आणि ह्याच्यावर काहीतरी चार्ज दिला आहे कन्सिडर करावं लागेल, त्याशिवाय आपल्याला फॉर्म्युला लिहिता येणार नाहीये. सपोज प्लस क्यू इज द चार्ज गिवन ऑन द बॉब. ह्या मेटल स्पिअरवर आपण चार्ज दिलाय, पॉझिटिव्ह चार्ज दिलाय आपण या मेटल स्पिअरवर. हा, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. समजा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे जो मेटल स्पिअरवर आपण दिलेला आहे. प्लस क्यू इज द चार्ज गिवन ऑन द मेटल स्पिअर. या मेटल स्पिअरला चार्ज दिलाय आणि इलेक्ट्रिक फील्ड अशी अप्लाय केली. मला सांगा, व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब इन दिस केस? कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होतील या केसमध्ये? फर्स्ट, एक नेहमीचा फोर्स कुठला आहे? mg. सो वेट ऑफ द बॉब ऍक्ट्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन. बॉबचं वेट आहे ते डाउनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट व्हायलंय. आणि सेकंड फोर्स कुठला ऍक्ट होईल? इलेक्ट्रिक फील्ड. व्हेरी गुड, इलेक्ट्रिक फोर्स. इलेक्ट्रिक फोर्स ऍक्ट होईल. आता मला सांगा, इलेक्ट्रिक फोर्स इथं कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होणार? अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड डायरेक्शनला. तुम्हाला माहिती आहे, पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ज्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या डायरेक्शनला फोर्स ऍक्ट होतो ऑन द पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्जवरचा जो फोर्स असतो तो इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला असतो. म्हणजे ह्या बॉबवर अपवर्ड डायरेक्शनला जो फोर्स ऍक्ट व्हायलाय तो फोर्स किती असणार सांगा बघूया. व्हॉट इज मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिक फोर्स हियर? इलेक्ट्रिक फोर्स किती ऍक्ट होणार? इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो सांगा बेसिक. व्हॉट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी? बोला पटकन प्रांजली. व्हॉट इज? हा, क्यू अपॉन एल स्क्वेअर. अरे बाळांनो, इलेक्ट्रिक फील्डची बेसिक डेफिनेशन काय आहे? व्हॉट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी? इलेक्ट्रिक फोर्स पर युनिट चार्ज. व्हेरी गुड, इलेक्ट्रिक फोर्स पर युनिट चार्ज. याच्यावर आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला मिळतो ना. इलेक्ट्रिक फोर्सचा फॉर्म्युला आहे चार्ज इंटू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. म्हणजे इथं फोर्स किती ऍक्ट व्हायला आहे? तर चार्ज इंटू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वाला फोर्स ऍक्ट व्हायला आहे. इज इट क्लिअर? सो व्हॉट इज नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉब हियर? नेट फोर्स किती ऍक्ट व्हायला आहे? नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉब किती आहे? mg मायनस QE. नेट फोर्स म्हणजेच काय? मास इंटू एक्सेलरेशन. नेट फोर्स म्हणजेच काय? मास इंटू एक्सेलरेशन इज इक्वल टू काय येणार? mg मायनस QE. सो व्हॉट इज एक्सेलरेशन हियर? ह्या बॉबचं एक्सेलरेशन किती असणार? मासने डिवाइड करा सगळीकडे. सो g मायनस QE अपॉन m. हे कळलं का सर्वांना?
जसं आपण लिफ्टच्या केसेसमध्ये घेतलं होतं बघा, इफेक्टिव्ह जी घेतला होता, तसं इफेक्टिव्ह एक्सेलरेशन म्हणजे जी मायनस QE अपॉन एम येणार. हे सर्वांना कळालं का? वेट डाऊनवर्ड Yes. आहे, इलेक्ट्रिक फोर्स अपवर्ड आहे, इलेक्ट्रिक फोर्स जो आहे तो QE आहे. ओके, बरं, याचा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी डाऊनवर्ड आहे, तर एम नाही घेतला, समजा इथं एम घेतला नाही मी, तर जी डाऊनवर्ड आला, आणि इथं एक्सेलरेशन जे असणार आहे ते डिवाइड बाय एम असणार. इथं जी घेतला तर QE अपॉन एम घ्यायचा, इथं mg घेतला तर QE घ्यायचा फक्त, म्हणजे फोर्स घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे एक्सेलरेशन जो फॉर्म्युला आहे इफेक्टिव्ह एक्सेलरेशन, इफेक्टिव्ह एक्सेलरेशन आपल्याला मिळालं G मायनस QE अपॉन एम. हे क्लिअर झालं सर्वांना? आता मला सांगा टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे? टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम T इज इक्वल टू 2 pi into del upon G. स्क्वेअर रूट ऑफ L अपॉन G. ओके, आता हा फॉर्म्युला जर मला इथं अप्लाय करायचा असेल, पेंडुलम ऑसिलेटिंग इनसाइड द इलेक्ट्रिक फील्ड, तर इथं चेंजेस कसे होणार? 2 pi ऍज इट इज, स्क्वेअर रूट ऑफ L ऍज इट इज. आता इलेक्ट्रिक फील्ड मुळे काय लेंथ चेंज होणार नाहीये, टेम्परेचर मुळे लेंथ चेंज व्हायची, इथं लेंथ चेंज होत नाहीये. इथं काय येणार? G च्या ऐवजी इफेक्टिव्ह एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार. इफेक्टिव्ह एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय येणार? कळतंय का बघा? G मायनस QE अपॉन एम. हे जे एक्सेलरेशन काढलेलं आहे हे इफेक्टिव्ह एक्सेलरेशन घ्यायचं. G इज रिप्लेस्ड बाय G मायनस QE अपॉन एम. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे या कंडिशन मध्ये. म्हणजे अशी कंडिशन असेल की पेंडुलम हा इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ऑसिलेट व्हायला आहे, पेंडुलमवर पॉझिटिव्ह चार्ज दिलेला आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही अपवर्ड डायरेक्शनला अप्लाय केलेली आहे, तर त्यावेळी टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम कसा कॅल्क्युलेट करायचा? T इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ L अपॉन G मायनस QE अपॉन एम. यस, क्लिअर झालं का सर्वांना हे? Yes. तर काय डाऊट असेल तर विचारू शकता. Yes. काय डाऊट आहे का? No, sir. ओके, आता यातली सेकंड केस घेतो बघा, तुम्ही फॉर्म्युला सांगू शकता डायरेक्ट. यातली सेकंड केस घेतो मी. सेकंड केस, रिजिड सपोर्ट आहे, पेंडुलम इज सस्पेंडेड लाईक दिस. हा पेंडुलम आहे, पेंडुलम सस्पेंडेड फ्रॉम द रिजिड सपोर्ट. वरचीच डायग्राम आहे. पेंडुलम समजा असा ऑसिलेट व्हायला आहे, पेंडुलम इज ऑसिलेटिंग अबाउट द आर्क, अबाउट द मीन पोझिशन ऍज शोन इन फिगर, आणि हा डिस्प्लेस्ड पोझिशन आहे वरच्या सारखीच. पेंडुलम आता डिस्प्लेस्ड पोझिशन मध्ये आहे, आणि हा अँगल थीटा आहे, इथे पण वर अँगल थीटा दिलेला आहे, सेमी व्हर्टिकल अँगल. आता याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड जे अप्लाय केलेले आहे, काय चेंज केलाय बघा, इलेक्ट्रिक फील्ड जे अप्लाय केलेले आहे ते आता डाऊनवर्ड अप्लाय केली. इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. Electric field is applied in the downward direction. अशी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेली आहे. आता मला सांगा कसं करता येईल? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E आहे, बट इट इज इन द डाउनवर्ड डायरेक्शन. Now what are the different forces acting on the ball in this case? Wait. आता इथं पण कन्सिडर करायला लागणार आहे, लक्षात ठेवायचं. क्वेश्चन मध्ये मेन्शन असतं की कोणता चार्ज दिलाय, पॉझिटिव्ह चार्ज दिलाय का निगेटिव्ह चार्ज दिलाय, हा, आणि किती चार्ज दिलेला आहे, कोणत्या डायरेक्शनला फील्ड अप्लाय केली, सगळं क्वेश्चन मध्ये मेन्शन असतं. इथे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली आपण, ओके, आणि पॉझिटिव्ह चार्ज दिला असं कन्सिडर करूया. क्यू इज द पॉझिटिव्ह चार्ज गिवन टू द बॉल. आता सांगा मला, व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस? फर्स्ट वन इज mg, weight acting in the downward direction. Second, Electric force. इलेक्ट्रिक फोर्स कुठल्या डायरेक्शनला असणार? Downward. Downwards. आता हा पॉझिटिव्ह चार्ज जर असेल, पॉझिटिव्ह चार्जवर जो फोर्स ऍक्ट होतो इलेक्ट्रिक फोर्स, इट ऑलवेज ऍक्ट्स इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ज्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याच डायरेक्शनला तो ऍक्ट होतो. म्हणजे इथं असा असणार तो, हा Q इंटू E, हा फोर्स द डाउनवर्ड आहे. सो व्हॉट इज नेट फोर्स ऍक्टिंग हियर? Net force acting here is equal to mg plus QE. mg plus QE. So what is net acceleration here? G plus QE upon m. वरचाच फॉर्म्युला येणार, फक्त मायनसच्या ऐवजी प्लस. मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय येणार? T is equal to 2 pi स्क्वेअर रूट ऑफ, सांगा बघूया, L upon G, मायनसच्या ऐवजी G G plus QE upon m. झालं. किती सोपं आहे बघा, लक्षात ठेवायला. फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करता आला, डायरेक्ट रेग्युलर फॉर्म्युलामध्ये जो G आहे दॅट इज रिप्लेस्ड बाय इफेक्टिव्ह एक्सेलरेशन.
ओके, आता याच्यामध्ये आणखीन 2 केसेस आपण घेऊ शकतो. मी तर काय एक्सप्लेन करत नाही, पण लक्षात घ्या. समजा इथं जर निगेटिव्ह चार्ज दिला असता तर, पहिल्या केसमध्ये निगेटिव्ह चार्ज दिला असता तर, पहिल्या केसमध्ये इलेक्ट्रिक फोर्स डाउनलोड. हा, इथं निगेटिव्ह चार्ज दिला असेल तर निगेटिव्ह चार्जवर ऍक्ट होणारा फोर्स हा इलेक्ट्रिक फील्डला अपोजिट असतो. जे वरच्या पहिल्या केसमध्ये निगेटिव्ह चार्ज असता तर हा फॉर्म्युला अप्लाय करायला लागला असता, आणि ह्या सेकंड केसमध्ये जर निगेटिव्ह चार्ज असता तर हा वरचा फॉर्म्युला अप्लाय करायला लागला असता, म्हणजे फॉर्म्युला इंटरचेंज झाले असते. यस, क्लिअर झालंय का? येस सर. काय डाऊट असेल तर विचारू शकता. नेक्स्ट पॉइंट काय बघा, नेक्स्ट पॉइंट आहे पेंडुलम इन एक्सेलरेटेड व्हेइकल. लिफ्टच्या केसेस तर ऑलरेडी आपण बघितलेल्या आहेत. हा, लिफ्टच्या 4-5 ज्या केसेस आहेत डिफरंट, त्या आपण लास्ट लेक्चरला बघितलेल्या आहेत. नेक्स्ट कंडिशन आहे, नेक्स्ट केस आहे पेंडुलम ऑसिलेटिंग इन, पेंडुलम इन एक्सेलरेटेड व्हेइकल. म्हणजे व्हेइकल स्ट्रेट लाईन मध्ये एक्सेलरेट व्हायला आलेला आहे, व्हेइकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, त्याच्यामध्ये आपण पेंडुलम सस्पेंड केलेला आहे, त्याचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे. ते फॉर्म्युला कसा घेता येतो बघा. कन्सिडर करूया आपण, समजा एक ट्रक आहे. ओके, ओपन ट्रक आहे समजा, फॉर एक्झाम्पल. 2 मिनिटात मी डायग्राम काढतो. ओके, समजा एक ओपन ट्रक आहे. आणि ह्या ओपन ट्रक मध्ये समजा आपण एक पेंडुलम, समजा ट्रकला आपण असा एक पिलर अटॅच केलाय. इमॅजिन करा, हा पिलर अटॅच केलाय, हा ओरिजिनल सपोर्ट आहे त्याला, आणि ह्या सपोर्टला आपण पेंडुलम काय करणार आहे, अटॅच करणार आहे. दिस इज द सपोर्ट. ओके, अँड ट्रक इज ॲट रेस्ट. इनिशियली ट्रक इज ॲट रेस्ट. ओके, ट्रक ॲट रेस्ट आहे इनिशियली. एक्सेलरेशन ऑफ ट्रक इज इक्वल टू 0. ओके, आणि पेंडुलम समजा इथून सस्पेंड केलाय मी. पेंडुलम इज सस्पेंडेड फ्रॉम द होरिझोंटल आर्म लाईक दिस. ही इनिशियल पेंडुलमची पोझिशन आहे, व्हर्टिकल पोझिशन आहे, इक्विलिब्रियम पोझिशन आहे. दिस इज द पेंडुलम. अतिशय सिंपल केस आहे. आणि पेंडुलम समजा असा ऑसिलेट व्हायला लाईक दिस. दिस इज द आर्क along which the pendulum will oscillate like this. असा ऑसिलेट व्हायला, पेंडुलम इज ऑसिलेटिंग लाईक दिस. हा, तो समजा इथं आला. 1 मिनिट. समजा तो असा ऑसिलेट व्हायला लाईक दिस. दिस इज द डिस्प्लेस्ड पोझिशन ऑफ द पेंडुलम, आणि तो असा ऑसिलेट होऊन राहिला लाईक दिस, ह्या साईडला आणि ह्या साईडला. ओके, आता मला सांगा, हा पेंडुलम, ही व्हेइकल ॲट रेस्ट आहे. व्हेइकलच्या रूफ पासून आपण हा पेंडुलम सस्पेंड केला आहे. इट इज परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन, आणि व्हेइकल ॲट रेस्ट आहे म्हणजे एक्सेलरेशन 0 आहे. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय येणार? व्हॉट इज टाइम पिरियड हियर? टाइम पिरियड किती येणार पेंडुलमचा? T इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ L अपॉन G. रेग्युलर फॉर्म्युला येणार, कारण इथं व्हेइकल ॲट रेस्ट आहे, म्हणजे एका स्टेडी रूफला आपण हा अटॅच केलेला आहे. समजा आता व्हेइकल जर एक्सेलरेट झालं ह्या डायरेक्शनला, व्हेइकल इज एक्सेलरेटिंग टुवर्ड्स राईट, काय कंडिशन येऊ शकते सांगा बघूया. व्हेइकलच्या एक्सेलरेशनमुळे कुठला फोर्स तयार होतो? Pseudo force. सुडो फोर्स. कोणत्या डायरेक्शनला असतो? Opposite to acceleration. व्हेरी गुड. तर समजा हा बॉब जर इथं आला असेल, ह्या ठिकाणी तिथे 2 फोर्सेस बॉबवर ऍक्ट होतील. पहिला जो फोर्स आहे त्याचं वेट आलं mg, वेट ऑफ द बॉब ऍक्ट्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन. हा mg डाउनवर्ड आला, इथे तो कमी mg. आणि शुडो फोर्स आहे तो एक्झॅक्टली अपोजिट टू द मोशन ऑफ द ट्रक, ह्या डायरेक्शनला शुडो फोर्स. शुडो फोर्सचा मॅग्निट्यूड कसं येणार सांगा बघूया? मास ऑफ द बॉब इंटू एक्सेलरेशन ऑफ द सिस्टीम. हे आपण घेतलेलं आहे शुडो फोर्सची कन्सेप्ट. ओके, म्हणजे ह्या बॉबवर 2 फोर्स ऍक्टिव्ह आले, एक mg आहे आणि दुसरा ma आहे. दोन्हीतला mm कॅन्सल झाला, फक्त एक्सेलरेशन म्हटलं तर इकडे g आहे आणि इकडे a आहे. व्हॉट इज नेट एक्सेलरेशन? इफेक्टिव्ह एक्सेलरेशन, इफेक्टिव्ह g किती येणार इथं? यस, एनीवन?
व्हॉट इज इफेक्टिव्ह जी हिअर? जी इफेक्टिव्ह, दोघांचा रिझल्टंट जी किती येणार? बोला पटकन. व्हेकल ऍक्सलरेट व्हायला, व्हेकलचा स्पीड वाढत चाललाय, पेंडुलम बॅक साईडला इकडे ऑसिलेट व्हायला, टाइम पिरियड काढायचा आहे. तर त्याच्यावर दोन प्रकारचे ऍक्सलरेशन असतील. एक ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, प्रत्येक पोझिशनला बॉब इथं असू दे किंवा इथं असू दे, इकडे ए असणार, इकडे जी असणार, इकडे जी असणार, इकडे ए असणार. ए हा नेहमी अपोजिट डायरेक्शनला ऍक्ट होणार, शेडो फोर्स नेहमी अपोजिट डायरेक्शनला ऍक्ट होणार, आणि त्यामुळे ह्या बॉबवर जो फोर्स ऍक्ट व्हायला आहे नेट फोर्स असणार आहे एमजी आणि एमए चा रिझल्टंट. सांगा मला इफेक्टिव्ह जी कसं काढणार इथं? कोणी सांगा पटकन. In root a square plus g square. व्हेरी गुड. ए स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर. दोन वेक्टर्स आहेत, ऍक्सेलरेशन हे वेक्टर आहे. दोन वेक्टर्स एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर रिझल्टंट कसं काढतो आपण? स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. तसं स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर. मग हा जी इथं रिप्लेस करायचा आहे, म्हणजे आपला फायनल आन्सर काय येणार बघा. व्हॉट शुड बी युअर फायनल आन्सर? तर ऍक्सेलरेटिंग व्हेकल असेल आणि तुम्हाला टाइम पिरियडचा फॉर्म्युला युज करायचा असेल, पेंडुलमच्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला लिहायचा असेल तर डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला युज करू शकता 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल अपॉन जी च्या ऐवजी काय येणार? ए स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर रेस टू 1/2. ए स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर रेस टू 1/2. हे क्लिअर झालं का? Yes, Yes. sir. हा, तर ऍक्सेलरेटिंग व्हेकल साठी तुम्हाला फॉर्म्युला युज करायचा असेल डायरेक्ट टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इनसाइड ऍक्सेलरेटिंग व्हेकल, तुम्हाला हा फॉर्म्युला युज करावा लागेल. T is equal to 2 pi square root of L upon square root of A square plus G square. हा झाला व्हेकल स्ट्रेट लाईन मध्ये मोशन मध्ये असेल तर व्हेकल ऍक्सेलरेटिंग इन द स्ट्रेट लाईन डायरेक्शन, अलॉंग द स्ट्रेट लाईन हा ऍक्सेलरेट वाला व्हेकल. आता हेच व्हेकल समजा सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर, हेच व्हेकल सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर, हा व्हेकल सर्क्युलर मोशन, समजा एक ट्रेन आहे हा, किंवा एक ट्रक आहे किंवा एक कार आहे, आणि कारच्या रूफला आपण पेंडुलम सस्पेंड केला आहे, म्हणजे कार आहे ती कार अशी सर्क्युलर मोशन मध्ये फास्ट फिरायला लागले. इट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, फास्ट अशी मूव्ह आले सर्क्युलर मोशन मध्ये. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे समजा युसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कार परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग द कर्व. ठीक आहे. तर इथं ऍक्सेलरेशन कुठलं असणार? कुठलं असणार सांगा बघूया. Acceleration. हा, तर इथं लक्षात घ्या, ऍक्सेलरेशन म्हणजे व्हेकलचं नाही आहे. तुम्ही इमॅजिन करा एक कार आहे, कार मध्ये पेंडुलम सस्पेंड केला आहे, पेंडुलम ऑसिलेट करायला आणि कार सर्क्युलर मोशन मध्ये फिराले. तर जो पेंडुलम सस्पेंड केला असणार आहे कारच्या रूफला, समजा हे कारचं रूफ आहे, इथून पेंडुलम सस्पेंड केला मी असा, ओके, आणि हा सर्क्युलर मोशन मध्ये असं फिरायला लागला लाईक दिस. तर याचं वेट डाऊनवर्ड असणार आहे. व्हेरी गुड. आणि सेंटरकडे कुठला फोर्स असतो सांगा बघा. विच फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड सेंटर? तर सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये जर व्हेकल असेल तर त्या पेंडुलमवर दोन फोर्स ऍक्ट होणार. एक जो फोर्स आहे तो वेट असणार आहे, त्याच्यामुळे जी डाऊनवर्ड आला, आणि सेंट्रीपिटल फोर्स जो असणार आहे तो टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल असणार. म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स मुळे सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन असणार आहे. म्हणजे पेंडुलमवर दोन ऍक्सेलरेशन असणार, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन आणि जी असणार. दोन्हीचा रिझल्ट कसं काढणार सांगा बघूया. व्हॉट इज इफेक्टिव्ह जी हिअर? जी इफेक्टिव्ह इथं काय असणार? In स्क्वेअर root रूट a ऑफ square plus g square. हा, म्हणजे AC स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर. सो जी इफेक्टिव्ह इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, बघा स्क्वेअर रूट ऑफ AC चा ऑलरेडी फॉर्म्युला काय माहिती तुम्हाला सांगा बघूया. AC म्हणजे काय? सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला सांगा. V square upon R. व्हेरी गुड. V स्क्वेअर अपॉन R हा AC चा फॉर्म्युला आहे. त्याचा परत काय आहे? स्क्वेअर आहे प्लस जी स्क्वेअर. म्हणजे आपला फायनल फॉर्म्युला येणार टाइम पिरियडचा. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इन द व्हेकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ L अपॉन आत एक स्क्वेअर रूट येणार ना, हे स्क्वेअर रूट रेस टू 1/2 लिहितो मी, आणि ते येणार V स्क्वेअर अपॉन R ब्रॅकेट स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर. व्ही स्क्वेअरचा परत स्क्वेअर लक्षात घ्या, आणि सगळं स्क्वेअर रूट मध्ये आहे. हा झाला फायनल फॉर्म्युला. थोडंसं कन्फ्युजिंग आहे तर बघा, जी इफेक्टिव्ह व्हॅल्यू डायरेक्ट पुटअप करायची आहे, म्हणजे रेस टू 1/2, आणि स्क्वेअर रूट मध्ये परत काय आहे? स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर रूट आहे, हे स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर रूट आहे.
आणि तो व्ही स्क्वेअर अपॉन आरचा स्क्वेअर आहे परत व्ही स्क्वेअर अपॉन आरचा स्क्वेअर. यस, क्लिअर झालं का या केसेस? पेंडुलम इन एक्सेलरेटिंग व्हेकल. Yes, sir. Yes, sir. Yes, काय sir. डाऊट आहे? No, sir, no doubts.